वसंताची पहाट घेऊन आली नव चैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. आज आपण गुढीपाडवा हा सण कधी, केव्हा, कसा साजरा केला जातो याबद्दल चर्चा करणार आहोत. गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्षाचा शुभारंभ हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असून तो चैत्र शुद्ध प्रतिपदा या तिथीला साजरा केला जातो. हा दिवस विशेषतः महाराष्ट्र, गोवा आणि काही दक्षिण भारतीय राज्यांमध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. या सणाला धार्मिक, ऐतिहासिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. याचे धार्मिक महत्त्व असे की ब्रह्मदेवाने याच दिवशी आपल्या पृथ्वीची म्हणजेच या सृष्टीची निर्मिती केली. हिंदू धर्मानुसार ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मिती केली म्हणून हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. याच दिवशी श्रीरामाचा रावणावर विजय मिळाला होता. या दिवशी प्रभू श्रीरामाने रावणावर विजय मिळवून अयोध्येत पुनरागमन केले म्हणून आनंदोत्सव म्हणून ही गुढी उभारली जाते. धर्म आणि परंपराचे पालन करण्यासाठी ही गुढी उभारली जाते. कडुलिंबाची पाने खाणे, नवीन संकल्प करणे आणि धार्मिक विधी पार पाडणे या परंपरा याच दिवशी केल्या जातात. या सणाचे ऐतिहासिक महत्त्व असे की शालिवाहन शकाची स्थापना ही याचमुळे झाली होती. सम्राट शालिवाहन याने शत्रूंवर विजय मिळवून शालिवाहन शक सुरू केले. त्यामुळे गुढी विजयाचे प्रतीक मानले जाते. मराठा साम्राज्याचा विजय दिवस. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनीही अनेक विजय मोहिमा गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू केल्या होत्या. या ऐतिहासिक महत्त्वाबरोबरच त्याला सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्वही आहे. नवीन वर्षाची सुरुवात. गुढीपाडवा म्हणजे नवीन आशा, नवीन संकल्प आणि सकारात्मक ऊर्जेची सुरुवात असते. कुटुंब आणि समाज एकत्र येतो. याच सणामुळे गुढीपाडव्याला संपूर्ण कुटुंब एकत्र येते, पूजा अर्चा होते आणि गोडधोड पदार्थ तयार केले जातात. आर्थिक नवीन सुरुवात ही होते. व्यापारी आणि शेतकरी नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात याच दिवसापासून करतात. या सणाला आरोग्य आणि वैज्ञानिक दृष्ट्याही तितकंच महत्त्व आहे. कडुलिंबाची पानं ही आरोग्यास लाभदायक असतात. गुढीपाडव्याला कडुलिंबाची पाने खाण्याची परंपरा आहे कारण त्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचन सुधारते आणि त्वचेचे आजारही टळतात. याच सणापासून वसंत ऋतूची सुरुवातही होते. या दिवसापासून वसंत ऋतू सुरू होतो जो सजीव सृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचा ऋतू मानला जातो. या सणाला आध्यात्मिक आणि मनोवैज्ञानिक महत्त्वही तितकेच आहे. विजयाचे प्रतीक. गुढी म्हणजे यश, समृद्धी आणि विजय यांचे प्रतीक आहे. नवीन संकल्प आणि आत्मपरीक्षण करतात. लोक याच दिवशी नवीन संकल्प करतात, सकारात्मक विचार करतात आणि पुढील वर्षी यशस्वी जावं यासाठी शुभेच्छा देतात. या पवित्र सणातून आपल्याला असा संदेश मिळतो की गुढीपाडवा विजय, आनंद आणि नवसंकल्पाचा सण आहे. हा दिवस आपल्याला नवीन सुरुवातीची संधी देतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो. गुढीपाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा. अशाच सणांची नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.